नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मचे फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा जे एटीकेटीचे विद्यार्थी आहेत, फेल झालेले विद्यार्थी आहेत, सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। प्रत्येक अकॅडमिक इयरच्या सुरुवातीला आपण ऑलरेडी तुमचं जे अकॅडमिक कॅलेंडर असतं ते डिस्कस केलेलं आहे। शिवाय या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही MSBTची वेबसाईट चेक करत राहा। तुमचं जे अकॅडमिक कॅलेंडर असतं त्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये समर एक्झाम, विंटर एक्झाम, त्याचे फॉर्म कधी भरायचे, त्याशिवाय त्याचा टेंटेटिव्ह निकाल कधीपर्यंत येतो, प्रॅक्टिकल एक्झाम कधी होते, अशा सगळ्या गोष्टींच्या टेंटेटिव्ह डेट ऑलमोस्ट तिथे दिलेले असतात। 1-2 दिवस फक्त मागे पुढे होतं किंवा ऑलमोस्ट त्या तारखेलाच हे फॉर्म भरायची प्रोसेस सुरू असते। तर तुम्ही त्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये प्रत्येक एक्झामचं फॉर्म भरण्याची जी तारीख दिलेली आहे, खास करून ज्यांना केटी आहे, एटीकेटीचे विद्यार्थी आहेत, फेल झालेले विद्यार्थी आहेत, अशांनी त्या अकॅडमिक कॅलेंडरमधल्या डेट आहेत ते गुगल कॅलेंडरमध्ये रिमाइंडर लावून ठेवा। कारण लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्रोव्हाइडेड असतील तरी देखील तुम्ही पेनाल्टी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी वेगळा अतिरिक्त शुल्क देऊन पुन्हा फॉर्म भरायची काय आवश्यकता आहे। दुसरी गोष्ट, कॉलेजवाले त्यांची जबाबदारी पार पाडत नसतील, पण विद्यार्थी म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी नोट करून वेळात फॉर्म भरणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा, रेकॉर्ड तुमच्याजवळ ठेवा आणि वेळात फॉर्म भरत चला। कारण उगीचच अतिरिक्त पेनल्टी त्या ठिकाणी तुम्ही दंड भरून पुन्हा फॉर्म भरणं हे काही बरोबर नाही आहे। त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी MSBTची वेबसाईट व्यवस्थित हाताळा। त्या ठिकाणी अकॅडमिक कॅलेंडर दिलेलं असतं ते बघत चला, त्यामधल्या ज्या तारखा आहेत ते तुमच्या गुगल कॅलेंडरमध्ये रिमाइंडर लावून ठेवा। त्या दरम्यान कॉलेजच्या ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना तुमच्या फॉर्मबाबतच्या ज्या काही प्रोसिजर असतील त्या करून घ्या। कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की फॉर्म भरायची तारीख कधीच निघून जाते आणि नंतर मग विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक्स्ट्रा चार्जेस, पेनल्टी भरून फॉर्म भरावा लागतो। तर विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं मला आवडणार नाही, म्हणून तुम्ही काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा, अगदी सुपर पेनल्टीची डेट जरी निघून गेली त्यानंतर देखील फॉर्म भरायला मग तुम्हाला या ठिकाणी MSBTचं मुख्य ऑफिस जे बांद्राला आहे, या ठिकाणी मुंबईला, तिकडे तुम्हाला यावं लागेल। म्हणजे इतके कॉम्प्लिकेटेड प्रोसेस करण्यापेक्षा वेळातच तुम्ही ज्या तारखा ऑलरेडी MSBTनं दिलेल्या आहेत त्या तारखा लक्षात ठेवा। सगळ्या डेट दिलेल्या आहेत, एक्झामच्या टेंटेटिव्ह डेट आहेत, फॉर्मच्या टेंटेटिव्ह डेट आहेत, प्रॅक्टिकल एक्झाम, सगळ्या ज्या काही प्रोसेस होणार आहेत, सेशनल एक्झाम अगदी कुठल्या तारखेच्या दरम्यान घ्यायच्या याचं देखील शेड्यूल ठरलेलं आहे। ते तुम्ही अकॅडमिक कॅलेंडर MSBTच्या वेबसाईटवरती येऊन पहा। कॉलेज ऑफिसशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, तुमच्या फॅकल्टीशी कॉन्टॅक्टमध्ये राहा। अजून एक महत्त्वाचा मुद्दा MSBT डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमचे जे इंटरनल मार्क्स असतात ते त्याचा मीन असेल ते फिल व्हायच्या आधी एकदा खात्री करून घ्या तुमचा मीन किती आहे, तुम्हाला मार्क्स किती आहेत। इम्प्रूव्हमेंट एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर तसं तुम्ही त्या संबंधित शिक्षकांशी कॉन्टॅक्ट करून स्वतः प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे। नुकसान तुमचं होऊ द्यायचं नसेल तर काही गोष्टींची खबरदारी स्वतः घ्या। शेवटी कसं असतं, काही आपल्या गोष्टींची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते, आपण कोणाकडून अपेक्षा ठेवू नये। तुमचं तुम्ही सर्व गोष्टी वेळात पूर्ण करत चला। हा व्हिडिओ बनवायचं कारण इतकंच की बऱ्याच विद्यार्थ्यांकडून चुका झाल्याच्या आढळून आलेलं आहे आणि त्या चुका होऊ नये, मी विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून खास करून व्हिडिओ बनवलेला आहे। आणि लक्षात ठेवा, मी कुठल्याही व्हिडिओमध्ये लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा तुमचा महत्त्वाचा वेळ कधीही वाया घालवत नसतो। केवळ महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं अपडेट असतं, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या तुमच्यापर्यंत पोचवत असतो। आपल्याला लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे। मला खात्री आहे तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत राहणार आहात। आपल्याला जो 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यामध्ये तुमची सोबत खूप महत्त्वाची आहे। हा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसह शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।